इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटलांच्या उमेदवारीचा घाट शरद पवारांनी मांडलेला असतानाच तिथं नाराजीची माळही बांधण्यात आली आहे। हर्षवर्धन पाटलांच्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षातल्या प्रवेशामुळे सोनाई समूहाचे सर्वेसर्वा प्रवीण मानेंनी 11 ऑक्टोबरला पुढची भूमिका घेणार असल्याचं म्हटलेलं आहे। दुसरीकडे कर्मयोगी कारखान्याचे सर्वेसर्वा भरत शहा यांनी वेगळी भूमिका घ्यावी लागेल असं म्हटलेलं आहे। तर आप्पासाहेब जगदाळे यांनी राज्यभर परिणाम भोगावे लागतील असा इशाराच दिला आहे। त्याच्यामुळं हा जो चेंडू आहे तो जनतेच्या कोर्टामध्ये फेकून ती आजमवण्यासाठी येणाऱ्या 11 तारखेला मोठ्या संख्येनं या ठिकाणी आपण उपस्थित राहावं। आणि सभेचं स्थळ सुद्धा मार्केट कमिटीचं आहे, बरोबर ना साहेब? आणि आजची जिथं स्थळ झालं त्याच ठिकाणी सभा होईल। नाही टार्गेट कोणी कोणाला करत हा प्रत्येकाचा वेगळा विषय आहे, परंतु आम्ही जे काम करतोय हे समाजासाठी काम करतोय, या लोकांसाठी काम करतोय। आज या लोकांच्या भावना काय आहेत की आम्हाला हे नकोय, आम्हाला स्वच्छ आणि चांगलं कारभार या इंदापूर तालुक्यामध्ये पाहिजे म्हणून आम्ही वेगळा पर्याय शोधला होता। पण आज जर आमच्या पुढे तोच पर्याय उपलब्ध असेल तर आम्हाला वेगळी भूमिका घ्यावी लागेल। त्यांनी उमेदवारी जाहीर केले, उमेदवारी किती कॅन्सल झालीत तुम्ही इतिहास बघा मागे जाऊन। उमेदवारी कॅन्सल होईल का? करावीच लागेल, पर्याय काय समोर पर्याय करावीच लागेल, नाहीतर उद्रेक होईल इंदापूर तालुक्यामध्ये। उमेदवार कोण बघणार नाही, हा उद्रेक इंदापूरमध्ये होणार नाही, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही। ह्याचे परिणाम महाराष्ट्रात भोगावे लागतील अशी परिस्थिती निर्माण होईल।